आज आपण तांदळाच्या पिठीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहतोय। कधी कधी काय होतं की उकडीचे मोदक बनवत असताना त्यातील सारण जे आहे ते थोडंसं पातळ होतं किंवा त्या सारणातलं पाणी बाहेर येतं किंवा सारण कोरडं होतं। सारण जर चवीला छान झालं तर मोदक चवीला छान लागतो। वरची पारी जी आहे ती कधी कधी बनवत असताना पीठ जे आहे ते मोठं असेल तर तुटते, कळ्या व्यवस्थित पडत नाहीत। अशा खूप साऱ्या टिप्स आहेत ना त्या वेळेला मैत्रिणींना सांगणार आहे। आता किती प्रमाणात मोदक बनवायचे आहे तर त्यासाठी नारळ किती घेतला पाहिजे, गूळ किती घेतला पाहिजे किंवा पिठी किती याचा अगदी अचूक अंदाज तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर येईल। एक मोठ्या आकाराचा नारळ असेल तर 13-14 मोदक त्यामध्ये सहजरित्या होतात आणि मीडियम साईजचा जर असेल तर त्यामध्ये 11-12 मोदक होतात। मैत्रिणींनो, नारळ माझ्याकडे मोठा होता त्यामध्ये 13-14 मोदक झाले। आता एक नारळ घेतलेला आहे कारण एवढ्या नारळाचे मोदक पुरेसे होते। जास्त प्रमाणात बनवायचे म्हटलं तर जास्त नारळ घ्या। आता तुमच्याकडे खोवून घेण्याची जी मशीन असते ती असेल तर तसं घेऊ शकता। मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करून घेतलेलं आहे। आपल्याला सारण बनवायचं आहे। सारण बनवत असताना काय होतं त्यामध्ये जर पाणी राहिलं तर मोदकातून ते सारणातलं पाणी बाहेर येतं आणि मोदकाचा कलर पण चेंज होतो। तर त्यासाठी काय करायचं आहे, सुरुवातीला गूळ थोडासा विरघळून घ्यायचा आणि त्यामध्ये खोबरं जे खिसून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं, म्हणजे गुळाचे खडे सारणामध्ये राहत नाहीत। आणि सारण कितपत गरम करायचं तर पूर्णपणे कोरडं होईपर्यंत गरम करायचं आहे। जास्त त्याचा पाक करायचा नाही, पाक केलं तर सारण अगदी फडफडीत आणि कोरडं लागेल। त्यामुळे थोडं रसरशीत सारण होण्यासाठी ही टिप जी आहे ती नक्की फॉलो करा। गूळ थोडासा विरघळ दिल्यानंतर यामध्ये खोबरं जे किसून घेतलेलं आहे ते यामध्ये घातलं। या दोन्हीचा छान एकजीव होऊ द्यायचा आणि थोडंसं चिकट होईपर्यंत ना हे सारण आपल्याला या गुळामध्ये परतून घ्यायचं आहे। हे बघा, आपल्याला पाक करायचं नाही, पाक केलं तर ते कोरडं होईल आणि नुसतं जर गरम केलं तर गुळाचं पाणी तसंच मोदकात राहील। म्हणून आपल्याला हे छान असं रसरशीत होण्यासाठी छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। यामध्ये ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर ते घालू शकता। थोडीशी वेलची पूड घालायची, जायफळ किसून घालायचं मैत्रिणींनो। आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घातले नाहीत, वेलची पूड थोडीशी जायफळ किसून घातलेला आहे। कोणताही गुळाचा पदार्थ बनवत असताना थोडीशी सुंठ पावडर आपण यामध्ये घालतो। आता माझ्याकडे आज नव्हती त्यामुळे घातली नाही, तसं तुम्ही त्यामध्ये सुंठ पावडर किंवा वेलची पूड घालू शकता। छान एकजीव करून मिक्स करून घेतलेला आहे। अगदी 2 ते 3 मिनटं परतून घेतलं की छान एकजीव होतोय आणि मिश्रण बघा हे कोरडं झालेलं आहे। इथे गॅस बंद करायचा आहे आणि आता हे थंड होण्यासाठी एका भांड्यात काढून घ्यायचं। ज्यावेळी मोदक बनवत असतो त्यावेळी हे जे सारण आहे पूर्णपणे थंड झालेलं असावं। काही गडबड असेल तर थोडंसं फ्रीजमध्ये ठेवायचं 10-15 मिनटासाठी, छान असं थंड होईल। सारण बनवून तयार आहे, एका साईडला थंड होण्यासाठी ठेवते आणि आपल्याला तांदळाच्या पिठीची उकड काढून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, तांदळाच्या पिठीची उकड काढण्यासाठी तांदूळ दळून आणलेला आहे। त्यासाठी आंबेमोहोर तांदूळ 1 किलो घेतला, अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ घेतला, हे स्वच्छ धुवून सावलीत सुकवून घेतला आणि गिरणीतून अगदी बारीक असा दळून आणलेला आहे। मैत्रिणींनो, 1 किलो तांदूळ म्हणजे 1 किलो आंबेमोहोर आणि अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ जर असेल तर त्यामध्ये साधारणतः 111 ते 120 मोदक सहजरित्या होतात। तुम्हाला जेवढ्या प्रमाणात मोदक बनवायचे आहेत तेवढ्या प्रमाणात हा तांदूळ घेऊ शकता। आता मी जास्त पीठ आणलेलं आहे पण याचे एकदम असे मोदक बनवणार नाही मैत्रिणींनो। आज एका वाटीचे आपण बनवतोय, म्हणजे ही जी वाटी मी घेतलेली आहे म्हणजे मोठ्या आकाराची वाटी आहे, त्यात जर पीठ मी तुम्हाला चमच्याने पण मोजून दाखवलेलं आहे बघा। तेवढं जर पीठ घेतलं तर एका नारळासाठी ही पिठी पुरेसे आहे। चमच्याने मोजायचं झालं तर 9 ते 10 चमचे, ते पण मोठा चमचा आहे। मोठ्या चमच्यानं जर पिठी मोजली तर 9 ते 10 चमचे आपल्याला पिठीची गरज आहे। त्यामध्ये 11 मोदक सहजरित्या होतात। आता तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये बनवले तर थोडंसं इकडे तिकडे फरक होऊ शकतो, परंतु मैत्रिणींनो थोडा अचूक अंदाज म्हटलं तर तुम्ही वाटीच्या अंदाजाने करू शकता। एका नारळासाठी मोठ्या आकाराची ही वाटी घेतली तर तेवढं पीठ भरून घेतलेलं आहे बघा। आता त्याच आकाराची जी वाटी आहे त्याच वाटीने मोजून आपल्याला पाणी किंवा दूध घ्यायचं आहे। यामध्ये मी थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि सम प्रमाणात जेवढी पिठी आहे तेवढं आपल्याला पाण्याची गरज आहे। दुधामुळे काय होतं, मोदक मऊसूत होतात आणि संपूर्ण दिवस ते मऊसूत राहतात। हे बघा, एवढं दूध घेतलं, यामध्ये पाणी आता वाटी भरून घालणार आहे। थोडंसं कमी आहे, आणखी त्यामध्ये ॲड करते, म्हणजे 1 वाटी पिठीसाठी 1 वाटी हे पाणी आणि दूध मिक्स केलेलं आहे ते आपल्याला पुरेसं आहे।
मोदक जे आहे तो छान चकाकी होण्यासाठी त्यामध्ये थोडीशी साखर घालायची, जास्त घालायची नाही. आणि मोदकाची जी पारी आहे त्याला थोडासा गोडसरपणा किंवा चव छान येते म्हणून थोडीशी साखर घातली, किंचितसं मीठ घातलं आणि अगदी पाव चमचा आपल्याला तूप घालायचं आहे, जास्तीचं तूप नाही घालायचं. आपल्याला गॅसवरती गरम करायचं आहे, उकळी येईपर्यंत गरम होऊ द्यायचं. नंतर आपल्याला पीठ यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही ते बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आणि यामध्ये आता पीठ मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला गॅस बंद करायचा, उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आणि थोडं थोडं पीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं. बघा, गोट्या होऊ न देता छान एकजीव करून घ्यायचा. पीठ थोडंसं कोरडं वाटलं तरी झाकण ठेवायचं आणि थोडा नंतर पाण्याचा हात घेऊन पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. हे बघा, छान एकजीव करून घेते. झाकण ठेवून अगदी 5-10 मिनटं साईडला ठेवायचं, म्हणजे पिठाला छान अशी वाफ बसते आणि छान आपल्याला मोदकासाठी जी पारी लागणार आहे ते आपल्याला बनवता येते. छान एकजीव केला, झाकण ठेवलं, 15-20 मिनटासाठी साईडला ठेवलं. छान अशी पिठाला वाफ बसली. पीठ अजून गरमच आहे बघा, तुम्ही ते बघू शकता. आणि थोडंसं पीठ यामध्ये काढलं. पुन्हा विचार केला की राहिलेलं पीठ पण, कारण कमी प्रमाणात बनवते तर राहिलेलं पीठ पण एकत्र करून छान असं मळून घ्यावं. जास्त प्रमाणात जर तुम्ही बनवणार असाल तर थोडं थोडं पीठ छान असं मळून घ्या. इथे पीठ जेवढं छान तुम्ही मळून घ्याल तेवढी पारी छान अशी बनवता येते. चिरा न पडणारी पारी जर बनवायची असेल तर पीठ अगदी 3-4 मिनटं हे छान असं मळून घ्यायचं. मळून घेताना सुरुवातीला पाण्याचा हात लावायचा आणि छान एकजीव करून घ्यायचं. जास्त पाणी घेतलं तर हे जे पीठ आहे ते अगदी सैलसरच होईल आणि जास्त सैलसर झालं तरी मोदकाला व्यवस्थित आकार देता येत नाही. त्यामुळे कमी पाण्याचा वापर करून ना छान पिठाचा एकजीव करून घ्यायचा. सर्वात शेवटी थोडासा हाताला तूप लावलं आणि तुम्ही ते बघू शकता न तुटणारं असं हे पीठ तयार झालेलं आहे. बघा किती मऊसूत, अगदी लोण्यासारखं मऊसूत बनवलेलं आहे आणि कुठेही चिरा पडत नाहीत. अगदी 3-4 मिनटं हे मळून घेतलं, छान असा एकजीव झाला आणि सैलसर अगदी पीठ झालेलं आहे. बघा, थोडासा तुपाचा हात लावून ना हे पीठ छान एकजीव केलेलं आहे. आणि आता एकाच आकाराचे जर मोदक बनवायचे म्हटलं तर छान गोळ्या बनवून घ्या. हे बघा, अशा पद्धतीने छान गोल केल्यानंतर असा चपटा ज्यावेळी करतो त्यावेळी कुठेही चिरा पडत नाहीत. म्हणजे आपल्याला पारीसाठी जसं योग्य आहे ना तसं पीठ झालेलं आहे. बघा, कुठेही तुम्हाला चिरा पडलेल्या दिसत नाहीत, म्हणजे पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे. ज्यांना मोदकाची पारी बनवता येत नाही त्यांनी पुरीची जी पुरी बनवण्याची मशीन आहे त्यावरती बनवू शकता किंवा लाटण्याने थोडंसं तेल किंवा तूप लावून लाटून घेऊ शकता. त्याच्याही छान कळ्या पडता येतात आणि अशा पद्धतीने मोदक बनवता येतात. मैत्रिणींनो, आज आपण हाताने थोडंसं पारी बनवायला शिकूया. पेढेच्या आकाराचा गोळा घ्यायचा, हाताला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि हा बघा अशा पद्धतीने आपल्याला पुरण भरताना जसं कणकेची पारी बनवतो तशी बनवून घ्यायची आहे. बघा, पुरणपोळीसाठीच्या आपण बनवतो आणि बोटाने छान अशी अगदी पातळ करून घ्यायची. मध्यभागी थोडीशी जाडसर ठेवायची आणि कडा ज्या आहेत त्या अगदी पातळ अशा करून घ्यायच्या आहेत. चिटकत असेल तर हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं. इथे तुपाचाच वापर करते कारण उकडीचे मोदक म्हटलं की थोडंसं तूप लावूनच बनवते. जिथे जाडसर वाटत असेल तिथे हलक्या हाताने दोन्ही बोटांनी छान अशी पातळ करून घ्यायची. आणि इथे तुम्ही बघू शकता छान अशी अगदी अलगद अशी पातळ केलेली आहे. यामध्ये आता सारण भरून घ्यायचं मैत्रिणींनो, किंवा तुम्ही असेच कळ्या पाडून नंतर सारण भरून घेऊ शकता. हाताला थोडंसं तूप लावले आणि आता एकसारख्या अशा मध्यभागी असं मधल्या बोटाने छान अशा कळ्या पाडायच्या आहेत. बघा, अगदी खाली पासून ना वरपर्यंत अशा पद्धतीने फोल्ड करून ना जमतील तेवढ्या पाडायच्या. सुरुवातीला जास्त नाही जमणार, नंतर जसं प्रॅक्टिस होईल ना तशा छान अशा कळ्या पाडता येतात. आणि ते कळ्या पाडत असताना कुठेही चिरा पडलेले नाहीत. का ज्यावेळी पीठ छान बनवलं जातं त्यावेळी कुठेही चिरा पडत नाहीत. छान कळ्या पाडून झाल्या, आता यामध्ये सारण भरून घ्यायचं. हाताला थोडंसं तूप लावून पारी कशी बनवायची ते दाखवलेलं आहे. आता हाताला थोडंसं पीठ लावून पारी कशी बनवायची तेही दाखवणार आहे. आणि आता कळ्या कशा पाडायच्या त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकाल. मैत्रिणींनो, तुम्हाला जसं जमतंय ना त्या पद्धतीने तुम्ही पारी बनवून घेऊ शकता. थोडंसं तूप लावा किंवा पीठ लावा किंवा पुरीचं जे मशीन असते त्यावरती तुम्ही लाटून तसंही करू शकता. जसं सोप्या पद्धतीने जमल ना तशा पद्धतीने ही पारी बनवून घ्यायची. पिठाचा हात लावून ही पारी छान अशी बनवून घेतलेली आहे. सर्व बाजूने एकसारखी अशी पातळ बनवून घ्यायची. जिथे तुम्हाला जाडसर वाटत असेल तिथे दोन्ही बोटांनी छान अशी पातळ करून घ्यायची. मैत्रिणींनो,
छान बनवून झालेली आहे. आता त्याच्या आपल्याला कया बनवायच्या आहेत, म्हणजे कया पाडून घ्यायच्या आहेत. हे बघा, अगदी अलगद मध्यभागापासून ना, म्हणजे खालीपासून वरपर्यंत मधल्या बोटाने अगदी कया अशा दुमडून घ्यायच्या. आणि जास्त नाही बनवता आल्या, म्हणजे जास्त नाही बनवता आल्या तरी चालेल, जेवढ्या पाडता येईल तेवढ्या जवळजवळ अशा पद्धतीने फोल्ड करून पाडायच्या आहेत. बघा, छान अशा कळ्या बनवून झाल्या की यामध्ये सारण भरायचं. मैत्रिणींनो, जेवढ्या जमतील तेवढ्या अगदी जवळजवळ पाडून घ्यायच्या आणि यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे. बघा, आणि अलगद हा मोदक जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे. अगदी वरून ना तो बंद करायचा, हलक्या हाताने गोल गोल फिरवत अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे. जास्त जोराने जर हे केलं तर या कळ्या कशा मिटल्या जातात किंवा कया फोल्ड होऊ नये म्हणून अगदी हलक्या हाताने आणि दोन्ही बोटानेच वरचा भाग दुमडून घ्यायचा. जास्तीचा भाग जो आहे पिठाचा तो काढून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने मोदक बनवायचा आहे. मोदकाला थोडासा आकार देण्यासाठी अलगद अशा पद्धतीने हाताने गोलाकार फिरवून घ्यायचा आणि छान असे कळीदार मोदक अशा पद्धतीने बनवायचे. सुरुवातीला थोडासा वेळ लागतो, परंतु जसं तुम्ही बनवाल तसं प्रॅक्टिसनं ते जमतं. आता आमच्या भागामध्ये गव्हाच्या पिठाचे बनवतात, उकडलेले किंवा तळलेले, परंतु कोकण भागामध्ये हे तांदळाच्या पिठीचे बनवतात. परंतु हे मोदक आवडतात त्यामुळे मी बनवायला शिकलेली आहे. आणि इतके परफेक्ट जरी जमत नसले तर थोडेफार बनवायचा मी प्रयत्न करते मैत्रिणींनो. आणि हे मोदक कसे झालेत मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. सगळे मोदक मी बनवून घेतले. आता केळीचं पान काय माझ्याकडे नव्हतं, एखादा सुती कपडा तो पाण्यामध्ये भिजवून तुम्ही ठेवू शकता. किंवा तुम्हाला एक ट्रिक सांगते, हे मोदक पात्र जे आहे त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि मोदक असा मी पाण्यामध्ये डुबवला आणि यामध्ये ठेवला, म्हणजे तळाशी चिटकत नाही. आणि पारी बनवत असताना ज्यावेळी आपण थोडंसं पीठ वापरतो ते पण निघून जातं आणि अगदी काचेसारखे दिसणारे मऊसूत अगदी तोंडात टाकताच विरघळणारे मोदक तयार होतात. त्यासाठी थोडासा पाण्यात डुबवून अशा पद्धतीने यामध्ये काढून ठेवा. मैत्रिणींनो, 11-12 मोदक झालेले, 2-3 मोदकासाठीची पिठी म्हणजे पीठ जे होतं ते शिल्लक राहिलेलं. आता तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये जर बनवले तर कमी अधिक होऊ शकतात. आणि मैत्रिणींनो, मोदक तयार झाले. आता एक जो सगळ्यात छोटासा बनवला, कारण त्यामध्ये सारण जे होतं ते थोडंसं शिल्लक राहिलेलं. मैत्रिणींनो, हे बघा, छान असं बनवून झाला. मोदकाला कळ्या छान पडलेल्या आहेत. आणि हे बघा, एका नारळापासून बनवलेले हे मोदक तयार आहेत. एवढी पिठी शिल्लक राहिलेली आहे. तर हे जे उकडलेलं पीठ आहे ते पुन्हा वाफवून घेऊन त्याचं छान असं मसाल्यातला एक पदार्थ मी बनवणार आहे. त्यामुळे हे पुन्हा मी वाफवणार आहे, थोडेसे गोळे करून, चपटे करून. आणि हे बघा, सारण आपलं संपलेलं आणि थोडीशी पिठी शिल्लक राहिलेली, कारण मी भरपूर सारण घालून हे मोदक बनवले. वरून थोडंसं केसर आणि छान वाफवून घेतले, अगदी 15 मिनटं वाफवून घेतले की मोदक तयार झाले. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि मोदक थोडासा फोडून वरून साजूक तुपाची धार, कारण हे उकडीचे मोदक असतील तर त्यासोबत तूप हे पाहिजेच. खूप छान असे चवीला लागतात. संपूर्ण दिवस मऊसूत राहणारे, न तुटणारे, न चिरडणारे, रसरशीत असे हे मोदक जे आहेत ते तुम्ही कधी बनवलेत का मला कमेंट करून सांगा. आणि जर बनवले नसतील तर नक्की बनवा. सहज बनवायला सोपे असणारे मोदक.